फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. अनिल पाटील जी, आपण पाहतोय की एनडीए मध्ये येण्याआधी एनसीपीचं विलीनीकरण करा अशा भाजपच्या सूचना असल्याचं सूत्रांकडून समजतंय. काय आपली प्रतिक्रिया? या सगळ्या रूमर उठवल्या जात आहेत. जोपर्यंत मी कालपर्यंत मुंबईत होतो किंवा पक्षाच्या श्रेष्ठींशी बोललो होतो, अशा प्रकारची कुठलीही ऑफर आम्हाला आलेली नाही किंवा असल्या प्रकारची कुठलीही चर्चा झालेली नाही. या केवळ फक्त रूमर उठवल्या जात आहेत आणि कुठलं तिथं एक्सपान्शन दिल्लीमध्ये होणार आहे याचीही काही कल्पना नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आता फार काही आपण त्याच्यामध्ये सिरियसली घेतलं पाहिजे असं वाटत नाही. पण सध्या या भेटीगाठी घडतायत की जयंत पाटील यांनी कालच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, त्याआधी त्यांनी फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली होती, त्यामुळे कुठेतरी या चर्चांना उधाण आलं असं वाटतंय. या संदर्भात आपलं काय मत आहे? या सगळ्या चर्चांचा खुलासा स्वतः जयंत पाटील साहेबांनी केलेला आहे, तटकरे साहेबांनी केलेला आहे. त्यामुळे आता त्याचे खुलासे झालेले आहेत, त्यांचे इंडिव्हिज्युअल कामं होते, त्या कामांच्या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्टीकरण त्यांचं दिलेलं आहे. त्या भेटींच्या मागे असली काही चर्चा होऊ शकते किंवा असले काही ऑफर दिलेले आहेत असा कुठेही प्रकार आमच्या पक्षापर्यंत तरी मला पोहोचलेला आतापर्यंत दिसत नाहीये. ठीक आहे, धन्यवाद अनिल पाटील जी, TV9 मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल.